बालभारती कथाविश्व. डॉक्टर चित्रा सोहनी यांची ही कथा दुखणं बोटभर. डॉक्टर चित्रा सोहनी, जन्म 1955, निवृत्त प्राध्यापिका व लेखिका. भाषा मुलांची, शैक्षणिक मानसशास्त्र, भाषिक कौशल्य, अध्यापनाची प्रतिमाने इत्यादी पुस्तकांचे लेखन. आकाशवाणीच्या शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग. दूरदर्शनवरील शैक्षणिक कार्यक्रमांसाठी पटकथा लेखन. विविध नियतकालिकातून शैक्षणिक लेखन. बोटभर हा शब्द अगदी क्षुल्लक या अर्थी वापरला जातो, पण याच बोटभर दुखण्याने लेखिका किती आणि कशा हैराण होतात याचे मजेशीर वर्णन या पाठात आले आहे. बोट आणि हात या शरीराच्या अवयवावर अनेक शब्दसमूह, वाक्यप्रचार, शब्दांच्या छटा, गमती, शाब्दिक विनोद यामुळे या पाठाला आलेली रंगत आनंद देऊन जाते. बरेच दिवसात कोणाची खुशाली कळली नसली की बोटभर चिठ्ठीसुद्धा का नाही पाठवली असे म्हणतात. आमच्या वाड्यातल्या एक बाई भाऊजईनं मला बोटभर चिठ्ठीसुद्धा नाही दिली हो अशी तक्रार करायच्या. आता 10 हात साडीही नीट न पुरणाऱ्या बाई बोटभर चिंधीचं काय करणार होत्या असं आम्हाला वाटे. सांगायचा मथितार्थ असा की बोटभर हा शब्द अगदी छोटंसं क्षुल्लक अशा अर्थी वापरला जातो, पण माझ्या बोटभर दुखण्यानं मला कसं हैराण केलं त्याची ही हातभर कहाणी आहे. कुठला तरी कडक गूळ खलबत्त्यानं ठेचताना आणि त्याचबरोबर इकडच्या तिकडच्या गप्पा करताना एक घाव उजव्या हाताच्या बोटाच्या वरमी बसला. तो घाव वरमी बसला याचं मर्मज्ञान उशिराच झालं. घाव बसताना वेदना होऊन मी बोट तोंडात घातलं, पण तू डावखोरी नसताना उजव्या हाताचं बोट कसं दुखावलं म्हणून इतरांनी आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. नंतर बोटावर 3 महिने चाललेला खर्च, वेळ, वायफट, चर्चा यामुळे दुखऱ्या बोटासकट हात कपाळाला लावायची वेळ माझ्यावर आली. सुरुवातीला बोट ठसठसायला लागल्यावर मला एका जाहिरातीची आठवण आली. मलम मलिये, काम पे चलिये. मी बोटावर मलम लावले, पण कामासाठी ते मुळीसुद्धा नाही वळले. मी बोटाकडे दुर्लक्ष केल्याचा बेट्याला राग आला असणार, त्यामुळे ते माणसाप्रमाणे ताठलं. आता या वेड्या बोटाला ताठा कमी करावा म्हणून बुडत्याला काडीचा आधार यानुसार मी वागायचं ठरवलं. अहो, म्हणजे गरम पाण्यानं शेकून पाहिलं होतं, पण छे, मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दाखवला त्यानं. शिवाय रागानं हुप्प होऊन फुगून बसलं आणि हे टम्म झालं बोट. त्याही स्थितीत जरा मास्क वापरून पाहावा म्हणून तेल मालिश केलं, पण तो टससे मस नाही हुआ. शेवटी हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड असा भाच्याचा उपदेश शिरोधार्थ मानून मी डॉक्टरांना फोन केला. तपासल्याशिवाय कसं कळेल त्यांनी प्रश्न केला. मग दवाखाना गाठला. तिथेही गर्दी. कुणाचा पाय प्लास्टरमध्ये, कुणी कुबड्यांधारी, कुणाचे हात गळ्यात, म्हणजे स्वतःचे हात स्वतःच्या गळ्यात. आपल्या अलौकिक अवस्थेतले एक जण पाहिल्यावर पोटात गोळा आला. तिथून पळ काढावा तसं वाटत होतं. आमच्या त्या बाणीदार बोटात आता असंख्य बाण घुसल्याच्या वेदना होत होत्या. त्यामुळे डॉक्टरांना भेटणं भागच होतं. हाडबीड तुटलं नसेल ना अशी भीतीही वाटत होती. मग त्या चिमुकल्या बोटाची नुसती तपासणी, क्षकिरणांनी फोटो वगैरे झाल्यांवर डॉक्टरांनी हसत सांगितलं, काही नाही, घाबरू नका, प्लास्टरसुद्धा नको आहे, नुसतं स्टॅपिंग करायचंय. डॉक्टरांच्या मिठास बोलण्यामुळे मन अगदी हलकं झालं. मनावरचा ताण उतरला. पण थोड्याच वेळात भ्रमनिराश झाला. त्या स्टॅपिंग नामक प्रकारात ते एकच बोट काय, आजूबाजूची 2 बोटंही ताणून बांधून वर हातही गळ्यात अडकवला. त्यामुळे जड हातानं आणि पर्स हलकी झाल्यामुळे जड अंतःकरणानं घरी परतले. आता शब्दशः हात बांधलेल्या अवस्थेत, त्यामुळे कामावर रजा टाकून घरी बसले. आपण उगाच डाव उजवं काही मानायला नको असा सुज्ञ विचार करून डाव्या हातानं कामं सुरू केली. पण हा डावा हात कामाच्या बाबतीत अंमळ डावच निघाला.
विचारणं, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं काहीही नीट जमेना. शेवटी हात चोळत गप्प बसावं लागलं. कळ लागल्यामुळे आणि बोटं वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळवळायची. दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्याही घ्यायला दिल्या होत्या डॉक्टरांनी. आता पोटात गेलेल्या या गोळ्यांना बोट बरं करायचं की पोट हे कसं काय समजत असावं, अशी माझी बालपणापासूनची बाळबोध शंका आहे. पण ती विचारायचं धाडस होत नाही. त्यामुळे अवसान गोळा करून, कारण गोळ्याच्या किमती पाहून ते गळालेलंच होतं, गोळ्या गिळंकृत केल्या. बोटं नुसती घट्ट गुंडाळली होती तरी रॅपिंग असा सोपा शब्द सोडून ट्रॅपिंग असा जड शब्द का वापरतात हे डॉक्टरच जाणे. स्ट्रॅपिंग निघाल्यावरही सगळं लगेच आलबेल झालं नाहीच. आणखीन थोड्या गोळ्यांची फैर जडली आणि चेंडू वळण्याचा व्यायाम सांगितला. बच्चों का खेल असं वाटून मी दुर्लक्ष केलं तर पुढच्या भेटीत बोट न वळवण्याचं कारण म्हणून या टाळलेल्या व्यायामावरच डॉक्टरांनी बोट ठेवलं. मग काय, चेंडू वळणं, कागदाचे घट्ट बोळे करणं असले व्यायाम सुरू. रजा संपून कामावर गेले पण बोटामुळे कामाचा बट्ट्याबोळच. हळूहळू हत्तीच्या पावलांनी आलेलं दुखणं मुंगीच्या पावलांनी बरं होऊ लागलं. पण अजूनही मी कोणाच्याही नावानं बोटं मोडू शकत नाही. राग आला तरी त्वेषानं घट्ट मूठ वळवू शकत नाही. बोट आतला हात दाखवत राहतच. आपल्याकडे प्रभाते करदर्शनम करण्याची प्रथा का पडली असावी हे समजून चुकलं आहे आणि आता बोटाचं महत्त्वही समजलं आहे. तर कशी वाटली कथा? छान आहे ना? कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्याला अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.